चला तर बालदोस्तांनो, आता आपण जात आहोत 10 ची कसोटीकडे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 10. 10च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टकडे. मग 10ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते की कोणतीही संख्या तिच्या युनिट प्लेसवरती आपल्याला फक्त काय बघायचं आहे, 0. अशी कोणतीही संख्या की जर तिच्या युनिट प्लेसवरती जर 0 असेल तर यस, दॅट नंबर कॅन बी डिव्हिजिबल बाय 10. चला तर बघा, या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे. काय लिहिलेलं आहे या ठिकाणी बघा, 1,01,050. ही संख्या 10 ने डिव्हिजिबल आहे का? युनिट प्लेस बघायचं. युनिट प्लेसवर 0 आहे ना, येस, डिव्हिजिबल बाय 10. 50,505 इथे युनिट प्लेसवर 5 आहे ना, मग दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 10. 9,850 इथे 0 आहे ना, मग दिस इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 10. 68,900 0 आहे ना, मग ऑल्सो दिस इज डिव्हिजिबल बाय 10. 10 ची कसोटी काय सांगते आपल्याला की युनिट प्लेस बघायचं. युनिट प्लेसवरती फक्त आपल्याला काय पाहिजे आहे, 0. येते लक्षामध्ये. आता काही वेळेला अशा बुचकळ्यात संख्या टाकतात ना आपल्याला की एकाच वेळेला अशा विविध संख्या दिलेल्या असतील. सपोज इथे मी घेतलं 8, 4,951 येते लक्षामध्ये. अशा दिलेल्या असेल आणि एकाच वेळा म्हटलेलं असेल की दिलेल्या संख्यांपैकी कोणत्या संख्या यांना 2 आणि 3 ने भाग पूर्ण जाईल. मग ज्या ठिकाणी दोघंही कंडिशन्स अप्लाय होतात, 2च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टची पण आणि 3च्या डिव्हिजिबिलिटीची टेस्ट पण, त्यावेळेला ती अप्लाय करायची. तर बघा, 3 आणि 5 झाले 8 आणि 0 8च होतील. ही 2 ने डिव्हिजिबल आहे पण 3 ने डिव्हिजिबल आहे का? नाही. पुढे जाऊया आपण. 3 + 3 6, 6 and 8 14. इथे 14 यांची ॲडिशन आली. 14 8 हिच्या युनिट प्लेसवरती आहे त्यामुळे याला 2 ने कंप्लीट भाग जाईल, पण या ठिकाणी याची ॲडिशन 14 येते त्यामुळे इथे 3 ने भाग जाणार नाही. आता बघा आपण पुढलं जाऊया. 4,951. आता यांची ॲडिशन करूया आपण. बघा बरं, चला बघा बरं, 4 आणि 9 झाले 13, 13 आणि 5 18, 18 आणि 1 19 झाले या ठिकाणी. येते लक्षामध्ये. 9 आणि 1 10 आणि 5 15 आणि 4 19. मग या ठिकाणी हा 19 इथे 1 येतोय त्यामुळे याला ना 2 ने भाग जाईल आणि बेरीज 19 त्यामुळे याला ना 3 ने भाग जाईल. म्हणजे ही संख्या 2 आणि 3 दोघांनी डिव्हिजिबल नाही. लक्षात ठेवायचं, संख्या तुम्हाला वेगवेगळ्या दिल्या जातील. काही काही वेळेला काय होईल की हे 0. आता ही जरी एक संख्या घेतली 350 तर हिला एकाच वेळेला 2 ने पण भाग जातो आहे, 5 ने पण जातो आणि 10 ने पण डिव्हिजिबल ही संख्या आहे. त्यामुळे तुम्हाला बुचकळ्यात पाडणारे असे अनेक प्रश्न येतील. तर फक्त ह्या जर डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट जर तुमच्या लर्न झाल्या तर तुम्हाला कोणतीही संख्या दिली तर तुम्हाला ती क्लॅरिफाय करता येईल आणि ती संख्या तुम्हाला नेमकी ओळखता येईल. चला तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.